महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सीमार्फत सर्व्हे करून घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मिरज आणि कुपवाडमधील मालमत्ता धारकांना नोटिसा देखील बजावल्या आहेत। आता हा मुद्दा पेटणार आहे। यावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होऊ लागल्या आहेत। यावर आता नागरिकांच्या वतीने सर्वपक्षीय कृती समितीची बैठक होणार आहे। या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रातील अनेक मालमत्तांना घरपट्टी लागू नव्हती। शिवाय अनेक मालमत्तांचं नूतनीकरण झालं होतं, पण वाढीव बांधकामांना घरपट्टी लागू झाली नव्हती। शिवाय भाडेकरूंची नोंद देखील महापालिकेकडे नव्हती। त्यामुळे तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी एका खासगी एजन्सीमार्फत मालमत्तांचा सर्व्हे केला। मिरज व कुपवाड शहरातील सर्व्हे पूर्ण झालाय। संबंधित मालमत्ता धारकांना कराच्या नोटिसा बजावल्यात। हरकत दाखल करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देखील देण्यात आली, पण यामध्ये तफावत अधिक असल्याचं दिसून येते। त्यामुळे हरकती दाखल होण्याची संख्या जास्त आहे। मालमत्ता धारकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ लागला। त्यामुळे घरपट्टीत तफावत जाणवतीये। सांगली देखील याबाबत नोटिसा येणार आहेत। खाजगी कंपनीने केलेला सर्व्हे चुकीचा असल्याचं नागरिकांचं मत आहे। महानगरपालिकेमध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केल्याने मोठ्या प्रमाणात घरपट्टी लागू होते। यावर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी 11:30 वाजता कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक होतीये।